समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले। नागपूर ते शिर्डी या 701 किलोमीटरच्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 पासून कार्यान्वित झाला। पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किलोमीटरचा आहे। हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासात कापता येत आहे। आता लवकरच ठाणे ते इगतपुरी आणि इगतपुरी ते शिर्डी मार्ग मोकळा झाल्याने मुंबई आता काही तासावरच विदर्भाला जोडल्या गेले आहे। यामुळे शेतकऱ्यांचा चाकरमान्यांचा निश्चितच फायदा होणार आहे। हा गतिमार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यातून गेला असून हा 120 मीटर रुंदीचा आहे। यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा 22.5 मीटरचा आहे। यामध्ये दोन्ही बाजूला 4-4 अशा एकूण 8 मार्गिका आहेत। जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल। त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी 120 मीटरच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही। या प्रकल्पात 50हून अधिक उड्डाणपूल आणि 24हून अधिक छेदमार्ग आहेत। याखेरीज या मार्गावर 5 पेक्षा जास्त बोगदे, वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे 400हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी 300हून अधिक भुयारी मार्ग अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत। यामुळे मुख्य गतिमार्गावरील वाहतूक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील। तसेच स्थानिक जनतेलाही त्याच्या दळणवळणात महामार्गाचा कोणताच अडथळा होणार नाही आणि अपघात टाळले जातील। या गतिमार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील। महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल। महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे। या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गांमध्ये सेवा वाहिन्या जसे OFC केबल्स, गॅस पाईपलाईन्स आणि वीज पुरवणारी वाहतूक यंत्रणा टाकली जातील।